तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आज बनवतोय. तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांच्या फायद्याचा आहे. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि व्हिडिओचा मुद्दा असा आहे की सध्या पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी काही वाहनं अशी आहेत की ज्यांच्यावरती ई चलन प्रलंबित आहेत आणि पोलिसांकडून त्यांना मॅसेज आलेले आहेत, नोटीस आलेले आहेत की 30 दिवसात तुम्ही समजा तुमचा दंड भरला नाही तर तुमच्या वाहनावरती कारवाई होऊ शकते, तुमचा लायसन रद्द होऊ शकतं किंवा तुमचा परवाना रद्द होऊ शकतो. तर अशा प्रकारची नोटीस आलेली आहे आणि त्यांना 30 दिवसाचं अवधी दिलेली आहे. तर 30 दिवसामध्ये आपल्याला ते भरायचं आहे आणि जर नाही भरलं तर तुमचं डॉक्युमेंट काय, तुमचं कायदेशीर कागदपत्र असतील ती रद्द होणार. तर अशा प्रकारे पोलिसांनी नोटीस दिलेली आहे. त्या कोणत्या वाहनावरती असा प्रलंबित दंड बाकी आहे तर त्या सर्व वाहनांवरती नोटीस आलेली आहेत त्यांना. तर ही प्रक्रिया थोडी किचकट आहे, कारण लायसन आणि किंवा परवाना असणं हे सहजासहजी रद्द होणं हे एवढं असं शक्य असेल असं वाटत नाही, कारण ते थोडी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये येतं हे. पोलीस मला वाटत नाही की डायरेक्ट लायसन किंवा परवाना रद्द करतील असं. तर असं होतं त्यांचं काय, त्यांच्या हातात काय नियम आहे, त्यांचं काय हातात काय कायदे आहेत ते त्यांना माहिती आहे. पण आपल्या वाहनावरती जो दंड आहे तो आपल्याला भरावा अशी तिने विनंती केलेली आहे. तर भरायचा का नाही भरायचा आपला प्रश्न आहे. तर त्यांनी नोटीस दिलेली आहे, सर्वांनाच अशा नोटीस आलेली आहेत, मलाही स्वतः नोटीस आलेली आहे. 30 दिवसाच्या आत आपण ते कोर्टामध्ये जाऊन किंवा जवळच्या वाहतूक शाखेमध्ये जाऊन किंवा सिग्नलला कुठं आपल्याला पोलीस भेटतात, जिथं सिग्नलला पोलीस असतात तर त्यांच्याकडनं आपण जाऊन ती रक्कम भरू शकतो. पण समजा आपण नाही भरली तर त्यांनी तर असं सांगितलेलं की नाही भरली तर तुमचं हे रद्द होणार, असं होणार तसं होणार. पण एवढं शक्य असेल असं वाटत नाही. पण आपली वसूल करायचं म्हणलं तर त्यांना ते अशा नवीन काही अशा ट्रिक वापरून ते आपलं दंड वसूल करू शकतात, अशी न कारवाई करता की आपल्याला भाग पाडणार की तुम्ही दंड भराच म्हणून. तर त्या ठिकाणी ते असे करू शकतात. तर त्यासाठी पोलीस असं करू शकतात की समजा नाकाबंदी करून समजा किंवा कुठं सिग्नलला वाहन अडवून आपल्या गाडीवर कुठं काय दंड असेल तो ते आपल्याला रिक्वेस्ट करणार की तुम्ही भरा वगैरे, किंवा नाहीतर मग आणखीन आपली काही डॉक्युमेंट कमी असतील गाडीची जेव्हा आपल्याला गाडी पकडतील तेव्हा, तर तिथं आपल्याला काही ना काहीतरी ते आडवं लावणार की. तर ते असं म्हणू शकतात की तुमच्यावर पहिला प्रलंबित दंड एवढा आहे तर तुम्हाला आणखीन दंड भरावा लागेल, तो दंड तुम्ही भरला नाही त्याच्याबद्दल तुमच्यावरती आणखीन एक चलन पडू शकतं. तर अशा काही भीती वगैरे घालून ते दंड वसूल करण्याचा प्रयत्न करू शकतात. तर असं मला वाटतंय. तर त्याच्यासाठी आपल्या गाडीचं पेपर वगैरे ओके असणं ही खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला आपली गाडी समजा कुठं त्यांनी सिग्नलला समजा किंवा कुठं नाकाबंदीमध्ये समजा गाडी पकडली, त्या गाडीचे समजा पेपर कुठले व्हॅलिड नसतील तर त्याच्यामधूनही आपल्याला ते भीती दाखवू शकतात की तुमच्या गाडीचं पेपर नाही, असं तसं आहे, तुमची गाडी जमा करू, असं करू, तसं करू. मग त्यापेक्षा ते असं आपल्याला एक ऑप्शन देऊ शकतात की तुमच्या गाडीचं जे काही ई चलन पेंडिंग आहे ते तुम्ही भरा, तुम्हाला सोडून देतो. तर अशा प्रकारे काही ना काहीतरी करून ते आपलं ई चलन रिकवर करू शकतात. पण मला वाटत नाही की असं लायसन वगैरे किंवा हे आपल्या गाडीचे कोणतं डॉक्युमेंट ते रद्द करतील असे. तर त्यांच्या हातात सर्व कायदे आहेत, ते कसंही वापरू शकतात. आपण फक्त एक तर्कवितर्क लावतोय फक्त. आता ते कशा प्रकारे करतात ते त्यांना माहिती, त्याच्या विरोधात तर जाऊन आपण काय बोलू शकत नाही. पण आपल्याला वाटतंय की असं करू शकतात ते. आणि आता सध्या मार्च एंडिंग चालू आहे, तर मार्च एंडिंगमध्ये खूप गाड्या पकडतात आणि आता त्यांना हे त्यांचं बजेट पूर्ण करायचं असते वर्षाचं. तर त्याच्यासाठी जो आर्थिक काही हे असतं तर त्यांना त्याची लेवल करायची असते. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण पण सापडणार. तर मला वाटतं जे काय आता ई चलन गाड्यांवरती पेंडिंग आहेत तर त्याच्यात मला तर वाटतंय, आता त्यांची कशी असतील माहिती नाही, पण मला तर वाटतंय की माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे तर 50% ई चलन ही विनाकारण टाकलेली असतात कुणाला पण. तर कसं असतं त्याचा पण थोडा विचार करायला पाहिजे. काही जणांवरती चुकीची चलन पडलेली आहेत, तर काही जणांवरती असतील. मी तर म्हणत नाही की सगळेच नियमात चालतात म्हणून, नियम तोडणारे तोडतात, पण काही जणांवरती थोडंसं काही किंचित थोडं मागं पुढं असतं आणि त्याच्यावरती ई चलन टाकलेली, ती पण मोठी टाकलेली आहेत. तर अशा लोकांचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे. तर समजा मला तर वाटतंय लोक भरायला ई चलन भरतील. तर मी एकदा मागती भरलो होतं यारवड्यामध्ये. तर तिथं ऑफर ठेवली होती म्हणजे लोक अदालतमार्फत की आपल्या गाडीवरती जे काही चलन असेल तर त्याचं 50% ऑफ केलं होतं त्यांनी. तर तशी समजा एखादी त्यांनी ऑफर काढली तर लोक, मला वाटते 100% लोक भरतील. लोकांना पण गाडीवर आपल्या दंड ठेवून असं चांगलं वाटत नाही. थोड्या याच्यात होत असेल तर लोक पण स्वतःहून नील करून टाकतात. पण असं पण सरकारने समजा त्यांना किंवा पुणे पोलिसांनी समजा एखादी मोहीम काढायला पाहिजे की मागती दोन वेळा काढली होती यारवड्यामध्ये की आपल्या गाडीची जी काही रक्कम असेल त्याची अर्धी ह्याच्यामध्ये भरून क्लिअर करून टाकायचं आहे. तर मी पण ह्याचा मागचा एकदा फायदा घेतला होता आणि आपण पण एकदा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला होता याचा. तर असं जर केलं तर लोक, मला तर वाटते 99% लोक आपले जो काही दंड असेल तो क्लिअर करून टाकतील आणि सरकारलाही याच्यातून फायदा होईल.
पण असो, सरकारने पण विचार करायला पाहिजे की खूप लोकांवरती असे काही काही हायवेला अशा गाड्यांवरती ओव्हर स्पीडचं चलन टाकलेले आहेत की त्या एखाद्या गाडीचा स्पीडच लिमिट असतं 80चं आणि त्यांना 120च्या आणि 90च्या स्पीडचं चलन आलेले आहेत. तर ही आता सिस्टीम कशी त्यांची काम करते ते त्यांना माहिती आहे. आपल्याला कुठं प्रशासनावरती टीका नाही करायची, फक्त प्रशासनाने पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. प्रशासनावरती टीका करणं एवढं आपण मोठं नाही. आपल्या चॅनलचा उद्देश तसा नाही. आपल्या चॅनलचा उद्देश फक्त जी काही माहिती असेल ती फक्त आपल्या ड्रायव्हर लोकांसाठी आणि जी मोर्चापर्यंत पोचवायची. तर सरकारने पण विचार करायला पाहिजे आणि पोलिसांनी पण विचार करायला पाहिजे. फक्त माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की घावाबरोबर किडेही रगडले जाऊ नयेत. तर सध्या तसंच वाटतंय, कारण तुम्ही सरसकट समजा डॉक्युमेंट एखाद्याचे परवाने लायसन्स रद्द करायला गेलात तर जो थोडक्याच्या ज्याची काही चुकी नसेल त्यालाही याच्यामध्ये रगडल्या जाणार आहे. तर सरकारने विचार करावा, पोलिसांनी विचार करावा. तर आपण पण काळजी घेतली पाहिजे. आपले पण डॉक्युमेंट काय अपुरे असतील. आता सध्या मार्च एंडिंग आहे, विनाकारण आपल्यालाही त्रास होणार त्याचा. कुठं गाडी पकडली तर परत चौकीला फेऱ्या मारा, इकडं तिकडं हे ते उद्या तुमची एखादी गाडी समजा डिव्हिजनला घेऊन जाऊन लावू शकतात, कारण आपल्या गाडीवरती पेंटिंग चलन असेल तर त्यांना तर रिकव्हरी करायची असते. ते काय म्हणतात तुमची गाडीवरती हे नाही, लायसन नाही, ते नाही, समजा इन्शुरन्स नाही, काही ना काहीतरी हे कारण काढून ते आपली गाडी जमा करणार, कारण तेवढा तर अधिकार पोलिसांना आहे. तर त्याचा तो वापर करून त्याच्या माध्यमातून सुद्धा जे काय आपलं चलन असेल पेंडिंग ते रिकवर करू शकतात, की तुझी गाडी सोडून देतो, तुमची समजा जे काय पेंडिंग आहे ते पे करा आणि गाडी घेऊन जावा. तर अशा प्रकारे रिकवर होऊ शकतं त्यांच्याकडून. अशा नाकाबंदीमध्ये आपण सापडलो असेल तर 100% कारवाई होणार, पण त्याच्यासाठी आपले डॉक्युमेंट क्लिअर ठेवले पाहिजे. पोलिसांचं काम पोलीस करतील असं मला वाटतंय. त्यांना समजा वरून समजा दबाव असला तर ते कशा ना कशा प्रकारे त्यांना तेवढं रिकवर करावंच लागणार आहे. तर त्यांचं ते काम करणार. तर आपण त्याच्यात नाही सापडलो पाहिजे. आपण आपली काळजी कशी घेतली पाहिजे. सध्या तर आता मार्च एंडिंग असल्यामुळे डॉक्युमेंट चेक प्रत्येक गाडीवाल्याने, आपण गाडी चालवतो तर आपली डॉक्युमेंट क्लिअर असलीच पाहिजे. PUC असेल, लायसन्स असेल. काही जणांना असं वाटतं की लायसन्स काढलं की ते लाईफ टाईमसाठी असते, पण ट्रान्सपोर्टच्या गाड्यांचं ट्रान्सपोर्टच्या कुठलीच गाडीचं लायसन लाईफ टाईम नसतं. टू व्हीलरचं पण नसतं. त्याला काही दिवसाची मर्यादा असते, त्याच्यानंतर त्याला रिन्यू करायचं असतं. तर असं पण काय आपलं परमिट असतं, परमिट पण 5 वर्षांनी रिन्यू करायचं असतं. तर असं प्रत्येकाने बघा आपलं व्हॅलिड आहे का एक्सपायर झालं आहे हे चेक करा. आणि आपल्या गाडीवरचं काय चलन असेल ते तडजोड करून काय होत असेल कुठं कोर्टाबिर्टात जाऊन तर आपल्याला भरावंच लागणार आहे, कारण आज ना उद्या ते आपल्याला भरावं लागणारच आहे. पण चला बघा, आपली मर्जी आहे कसं करायचं ते. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.